नमस्कार मित्रांनो, आज सकाळून बाहेर गेलो होतो तर आत्ता 4 वाजता आलो आहे मी. तर बैल आलो की लगेच बैलगाडी घेऊन आलो काटवातल्या शेतात. तरी ताईने अगोदरच बाजरी कापून ठेवली, ती सगळी जास्त भरपूर प्रमाणात बाजरी कापून ठेवली. तर बाजरी आता बैलगाडीत भरायचं काम चालू आहे. तर आई खालून बाजरी घेते आणि इथं बैलगाडीत बाजरी टाकते. एवढी खेप भरून न्यायची. आज आपल्याकडं मिशन पण येणार आहे बाजरी मळायला, पण येईल थोड्या वेळाने येईल मिशन, म्हणजे अंधारच होईल मिशन यायला का नाही, काही अंधार होईल. आली तर आज येईल मिशन आणि जर जास्तच उशीर झाला तर मग उद्याच्याला येईल मिशन. आपली ही जर बाजरी पाखरांनी खाल्ली नसती ना तर आपल्याला लई मोठी बाजरी झाली असती. तरी किती 6-7 पोती बाजरी झाली असती का नाही, काही पाखरांनी खाल्ली नसती तर 6-7 पोती तर नक्कीच बाजरी झाली असती आपल्याला पाखरांनी खाल्ली नसती तर. हे बघा, ही अशी मस्त कणस लागली होती, अशी मोठाली कणस 6-7 पोते तर नक्कीच झाली असती बाजरी. आणि आज आभाळ तर थोडंसंच आहे, म्हणजे पाऊस येण्यासारखं नाही. आणि दिवसभरात चांगलं वातावरण होतं, म्हणजे ऊन पडलं होतं. तर आता शेताला वापसा आलेत, पण उद्यापासून आज शेतीचे कामं करू आपण. आज करायचे होते शेतीचे कामं, म्हणजे आपल्याला शेतं नीट करायचे, गवत वगैरे काढून घ्यायचे शेतातलं, पेरायला शेत तयार करायचे. पण आज बाहेर गेलो होतो तर त्याच्यामुळं आज नाही काही काम केलं. उद्यापासून कामाला सुरुवात करायची आपल्याला. शेतं तयार करायचं म्हणजे ही बाजरी आपण कापल्यानंतर पाठीमागं जो कांग्रेस आणि गवत राहते ना, तर या गवताला ट्रॅक्टरने रोटा मारून घ्यायचा, म्हणजे शेत तयार होईल पेरायला. आणि जर पॉसिबल झालं तर मग आवताने एकदा हे करून घ्यायची, मशागत करून घ्यायची शेताची, म्हणजे बैल आवतानी. म्हणजे हिरवं गवत आहे ना तर ते मरून जाईल, म्हणजे सुकून जाईल, वाळून जाईल. आता बाजरी घेऊन चाललो तर आपण घरी आलो तर आपल्या घरापाशी आपले चिंचेचं झाड. हे सारज्या नुसतं तिकडं आऊत बघितलं ना, नुसते आवाज देतो सारज्या. बघा तिकडं आऊत चालू आहे, तिकडं ते आऊत चालू आहे. ते बैल बघून सारज्या सारखा आवाज काढतो. त्याला आभाळ नव्हतं, पण ह्या 15-20 मिनिटात वातावरण तयार झालं, पावसाचं आभाळ आले. इकडं मिशन आली, आता मिशन लावून घेतली जागेवर. आता चालू आहे आपलं मळायला. मी कणसं टाकायला थांबल्यावर काय 10-15 मिनिटात तर आपलं मळून होणार आहे. आणि तोपर्यंत अंधार पण पडणार आहे, कारण की मिशन लईच उशीर आली. आणि बाजरी पण आपली थोडीशीच आहे ना, आता होऊन जाते मळायची. आता दुसऱ्या दिवशी सरजा उठ. आता मित्रांनो, मी बैलगाडी घेऊन चाललो आहे काटवणच्या शेतात. तर तिकडं बाजरी तोडलेली, आई आणि पप्पांनी दोघांनी बाजरी तोडली. तर ती बाजरी घेऊन यायची आपल्याला घरी. हे रख ना, आज ऊन पडले ना, बैल पोटभर पाणी पिणार. आज ह्या गावरंगात ना ह्यांना बी घरीच खायला टाकले. एका ड्रममध्ये दोघांना खायला टाकले, तिकडं दोघांना, इकडं एका ड्रममध्ये दोघं खात आहेत. आणि तिथं शीतला एकटीलाच खायला टाकले पलीकडं. आज पप्पांना शेतातलं काम आहे ना, तर त्याच्यामुळे ह्यांना चरायला सोडलं नाही. कुट्टी घेऊन आलो तो वरच्या गुरांना खायला टाकायला. आता बघा, हे जास्तीचं काम वाढलं आहे. हे नाही तर हे बांबू आहेत ना, आपण वरती ठेवले होते, म्हणजे दोन्ही अँगलमध्ये सपोर्ट देऊन ठेवले होते. तरी कसे पडले काय माहिती, तरी बांबू सगळे पडलेत. आता हे जास्तीचं काम वाढलं आहे, तर एक दिवस वेळ काढून बांबू व्यवस्थित ठेवून द्यावं लागते, नाही तर पलीकडून पाऊस आला तर भिजून खराब होते. आणि हे मग मला आवाज आला होता काहीतरी पडल्याचं गडबडीत, तर त्यावेळेस पडले वाटते बांबू. हे वासरू लय भिलं असं बरं, काही बांबू खाली पडलं. आता खिलेरीला घेऊन चाललो मी आपल्या डाळिंबाच्या शेतात, तिला पडकात चरायला बांधायचे. आता मी आलोच डाळिंबाच्या शेतापाशी. बस चल इकडे खिलेरी आहे, उडत तरी. ह्या सुरुवातीच्या झाडापाशी तिला बांधतो इथं चरायला, गवत खाईन ती. आणि तिचंच दाव लय लांब आहे, तर त्याच्यामुळे तिला एकदा बांधलं ना परत जागा बदलायची गरज नाही. डायरेक्ट 6 वाजता यायचं तिला घरी घेऊन जायला, तोवर ती खाते गवत. आता तिची तब्येत चांगली होणार, आता हिरवं गवत आलं पावसाळ्यात. तर
तिला एकटीला बांधल्या ना तर त्याच्यामुळे जरा ओढ घेते ती, परेशान आहे. पण मी इथून गेलं ना मग ती गवत खाईन. तिला आता कसं एकटीला इथं करमा ना तर त्याच्यामुळे ती फिरती जरा इकडून तिकडं. थोडंसं खाल्लं ना तिकडं पलीकडं खाती, लगेच अलीकडं चक्कर मारती गोल. पण होईन तिला आता सवय हळूहळू. आज लई दिवसात तुम्ही एकटी आली ना ती इकडं. तर ह्या गुरांना चरायला सोडायचं दुपारून. सकाळी यांना घरीच खायला ठेवलं होतं, आता दुपारून हे चरायला जाणार आहेत. सर जय, चला मी बैलगाडी घेऊन आलो काटणातल्या शेतात. तर आपल्याला हे शेत खाली करायचं ना, आपण बाजरी घेऊन जातो त्या शेतातली. आई कुठून घ्यायची बैलगाडी? ऐक थांब, बैलगाडी कुठून घ्यायची? थांब रे थांब. आपल्या सगळ्या शेतातली बाजरी तोडून झाली, फक्त थोडीशी वरच्या साईडला राहिली एका दिवसापुरती. उद्याच्याल होईल ही शेत रिकामं. बाकी आता काटवांतल्या शेतात ना इकडं गायाला चरायला झालं आहे आपल्या पडिकात. इकडं सगळं म्हणजे आताशी हिरवं दिसायला लागलं आहे, थोडं छोटं छोटं गवत आहे. पण 10-15 दिवसात येईल गायांना खायला. आता गाई सध्याला नदीच्या कडेला चरतात.